दिवशी अहोरात्र जटायू झाला घरटीकार जानकी जननी अति सुंदर अष्टो प्रहर संरक्षे. मग आता त्यावेळेस असणार का जर रामचंद्र बरोबर असणारे तिथं असणाऱ्या पर्णकुटी तयार केली होती आणि पर्णकुटीला असणारा मग एकमेकाला का आपल्या भेटी झाल्यामुळे तर तिथं रामाची पत्नी असणारी सीता माता होती. ती सीतेची का सुंदर अशी स्त्री होती. त्याच्यामुळे असणारा जटायू पक्षी असणारा तुमचे बंधू असणारे सतत असणारे 24 तास अशा प्रकारे असणारे पंचवटी त्यांच्या का आपलं आश्रमाच्या भोवती घंटा घालत होते. सीतेचं असणारा रामाचं असणारा सगळ्यांचं असणारं संरक्षण आणि तो असणारा जटायू करत होता. जटायू गेला वन भ्रमणा मृगे छळले राम लक्ष्मणा भिक्षा मिशे रावणा सीता हरणा तेने केले. मग असं झालं एका दिवशी की काय झालं म्हणलं जटायू पक्षी असणारा जटायू असणारा तो असणारा आपलं का आपलं खाण्याकरता फिरत फिरत आपल्याला फळ वगैरे आणण्याकरता गेलेला होता. तेवढ्यामध्ये असणारे कापट्य रूपी असणारे राक्षस लोक असणारे माया रूपी असणारा तो मारीच असणारा का आपलं मृगाचं रूप घेऊन असणार रावणाने त्याला पाठवलं होतं आणि तो असणारा का आपलं पक्का हरण असणारा होऊन येऊन मृग असणारा आणि तो आपला का आपलं पर्णकुटीच्या समोरून येऊन पुढे धावत गेला.